तर मित्रांनो, जसं की मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललो होतो की मी आणि माझे मित्र आम्ही सगळे गजानन महाराजांच्या संस्थेमध्ये थांबलेले आहेत त्र्यंबकला, आणि तिथे थांबण्यासाठी खूप भारी अशी सोय पण आहे. आणि तुम्हाला डोंगर दिसत असेल ज्याला ब्रह्मगिरी पर्वत असे म्हणतात, की आता मी उद्या उठून तिथे जाणार पण आहोत. मित्र तिथे जाऊ, मस्त तिथलं क्लिप एन्जॉय करू, ब्लॉग शूट करू आणि तुम्हाला पण दाखवू. आणि आता इकडे फोटोशूट वगैरे चालू आहे यांचं. हो, चहा प्यायला चाला रे. आता सध्या तरी आम्ही चहा पिऊन झाल्यावर मग थोडा एक्सप्लोअर करू. पाहू शकता तुम्ही वातावरण एकदम मोसम एकदम मस्त आहे. आणि उद्या आम्ही मस्त तिकडे तुम्ही पाहू शकता ब्रह्मगिरी पर्वत आहे, त्या पर्वताला आम्ही भेट द्यायला जाणार आहे. उद्या काही त्र्यंबकेश्वर महाराजांचं मंदिर आहे, तिकडे आम्ही जाणार आहेत. हे अजून गजानन भोजनालय ज्या ठिकाणी आम्ही दुपारी जेवलो होतो, आणि आता इकडे आम्ही अमृततुल्यवर आलोय सगळेजण चहा पिण्यासाठी. सगळे आता चालले मस्त चहा प्यायला. आणि तिथेच वृंदावन पण आहे. तर मित्रांनो, आम्ही तुम्हाला थोडं वेळानंतर आमचा नाश्ता वगैरे झाल्यानंतर भेटू. आणि आमचं रात्रीचं जेवण असं नियोजन पण आमच्याच गजानन संस्थेतच आहे, त्या ठिकाणी आम्ही जेवण करू. आमचे चहावाले अजय दादा अमृततुल्य दुकानावर रोजानं लागले त्र्यंबकेश्वरला. जयड्या काय रोजा नाही भाऊ, त्या आम्हाला चहा दे बस जावय. चहा प्या लवकर चाला मंदिरात गजानन महाराजच्या. आता इथून नाश्ता पाणी केला अमृततुल्यवरून, आता आम्ही मस्त जेवणाला जाऊ. जेवणाला गेल्यावर मस्त तिथे पोटभर जेवण करू आणि मग तुम्हाला आम्ही पुढचा ब्लॉग. आम्ही वडापाव खायला चाललो आहे. नाही वडापावने आम्ही जेवण करू, मग ते संध्याकाळी पाहू. भाषा भूक लागेल नाही तुला? भूक लागेल वडापाव खायला. वडापाव खाऊन वडापाव शिंदा रे विशाल चालना चाला रे पोरांनो. आता आम्ही थांबलोय श्री गजानन महाराजांच्या संस्थेमध्ये. खतरनाक सीन आहे असा तिकडे पाहू शकतो मी. इकडे डोंगर आहे मागे, पुरे डोंगर मिंगर एकदम. आणि आवल्यादी पोर आहे माझ्यासोबत थोडेसे. जेवणाआधी मंदिरात जाणं योग्य समजलो, त्यामुळे मुलांना म्हटलं चला मंदिरात जाऊन येऊ. श्री संत गजानन महाराजांचं दर्शन वगैरे पण होऊन जाईल. मस्त मंदिरात आरतीचा वेळ पण भेटून गेला आम्हाला. आता मस्त जेवण झालं पोरांचं. आता सध्या फिरायला चाललो त्र्यंबक नगरीमध्ये आम्ही सध्या आता फिरण्यासाठी निघालोय. तर मागे सुमित चालते. जेवण एक नंबर झालं आमचं. सिम्बल ऑफ युनिटी. हा एक नंबर आहे भाई नाशिक. त्र्यंबकेश्वरचा मेळा आपल्याला दिसू लागला आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये जेवढेही दुकान लागले आहेत तेवढे खूप भारी आहेत. त्यांना आता एक्सप्लोअर करू मस्त. आता त्र्यंबकेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन येतो आम्ही. गर्दी पाहू शकता तुम्ही. त्र्यंबकेश्वरला आलो होतो दर्शनाला, पण दर्शन काही झालं नाही, कारण की गर्दी पाहू शकता तुम्ही मागे. मन तशी गर्दी डायरेक्ट.
इकडे लाईव्ह दर्शन चालू आहे, पण त्या दर्शन मध्ये पण आता आम्ही घरी चाललो वापस. एवढी गर्दी आहे. किती आताचा लाईव्ह स्कोअर पाहू शकता तुम्ही. काय आहे 3 विकेटांवर 105. विशालचा संताप रे हो. तुम्हाला सांगतो मित्रांनो, आज आपल्या इंडियाची T20 वर्ल्ड कप मॅच आहे. आज आम्ही मस्त मॅच पाहू रात्रभर. ओ गाडी प्रतिज्ञा. अरे रे एकदार लत्ता बोय. तुला काय केलं? मुडते आपण जिंकलो. फायनली इंडिया मॅच जिंकली आहे आणि इंडिया मॅच जिंकल्यानंतर मुलांचा आनंद खूप झाला आणि त्यांनी साजरा देखील केला. रूमवर आता शांतता लागली आहे, तेवढी शांतता खूप आहे. तर आता सकाळी भेटू. ब्रह्मगिरीचा ब्लॉग सुरू करायचा आहे. सकाळी भेटू तुम्हाला सकाळी. गुड मॉर्निंग मित्रांनो, चला नाश्त्याला जाऊया. भेटू तुम्हाला तिकडे. टुडेज लुक गाईज. आता आम्ही आलोय नाश्ता करायला. इकडे पोरं कोणी झाली नाही आमच्यासोबत, मी आणि फक्त सुमित आलोय. आम्ही नाश्ता करू आणि लगेच निघू. आमची गोंगडी गँग चालली आहे डायरेक्ट ब्रह्मगिरी पर्वतावर गेल्यावर सांगू तुम्हाला आम्ही ट्रॅकिंग कशी राहते. एक नंबर पाऊस चालू आहे ब्रह्मगिरी पर्वत. तुम्हाला मागे दिसत असेल. एक नंबर मजा आहे. चाला रे. चला आता आम्ही ब्रह्मगिरी पर्वत चढणार आहे. इथून आता निघतो. जय श्रीराम. चला पोरांनो. भेटू ब्रह्मगिरी. पाहू शकता तुम्ही आला ब्रह्मगिरी पर्वत.
बरोबर. पाय दुखतीन पैसा राहीन पण अशी मजा भेटणार नाही. आता मजा आहे आणि पैसा नाही. अजय दादांचं म्हणणं सगळ्यांना पटलंय. पंढरीनाथ महाराज की जय. आता झालंय चालू प्रस्थान इथून करणं. पाहू शकता तुम्ही बाहेर आहे आणि असा काही मॅप आहे. वा, आणि इकडे असा काही नजारा आहे. एक नंबर. कसं वाटतंय? चला चला रे ब्रह्मगिरीला. सगळे पोर मजा मजी आहे, फक्त एकटा आहे. सगळे दमले. पाहू शकता. अरे जय श्रीराम. अरे इकडे आपले बाबा आहे. या बालक या. अरे बाबा अण्णा असं बसा बसा. मग आता अरे बाबानच ताण स्वीकारलं. होय अरे चाल लवकर. आता बरं थकलेत वाटचे तरी अजून जाणे. बाबा किती दूर आहे अजून? थोडं निम्म आहे अजून. बाबा म्हटलं निम्मे म्हणे अजून. आवाज रे चिमण्यांचा आवाज येतो या भागामध्ये. उसके लिए काकडी खाना जरूरी आहे. काय ना मग धूक चालू झाली इथून. आणि आता हे पाहू शकता तुम्ही एकदम भारी असे झाडांचे जंगल झाले इथे. काही इकडनं पण आहे जंगल. हो तेवीस छत्र्या घेऊन चालले बाबा अंडे. हो केदारनाथ आलं रे. लोक असताय ना लोकांना असं वाटतं लोक जोकर समजताय. लोक पुढे जाऊन इथे काहीतरी मंदिर आहे मागे पाहू शकता तुम्ही. अरे नाश्ता भूक लागली. हो इकडे भारी आहे. हो मंदिरात मागे मंदिर आहे. हो चपला एक नंबर.
हा एकदार सगळ्यांना एकदार जोरातून जाऊ द्या. विशाल अरे मार जो तुम्ही पाहू शकता. पाणी चालू आहे वर किती दूर करून घेईन मी इकडे कारण की काहीच नाही जय श्रीराम. जय श्रीराम. मनीष देवान पाणी वर चालू आहे. एक अजून एक ब्लॉगर भेटला आम्हाला पुढे आणि हा इकडे जुन्या पायऱ्या आहे पाहू शकता तुम्ही. हा वर आता या नवीन कोरलेल्या पायऱ्यांमध्ये आम्ही चढतोय वर. चालते ना काय पुढे पाहिलं बाबा मोबाईल मध्ये. महादेव महादेव हर महादेव हर जय श्रीराम बोल बजरंग जय बोले जय बोले. बाहुबली पिक्चर शूट झालता म्हणे भाऊ. हा जन्नत ये है जन्नत. जय श्रीराम. पाहू शकतो तुम्ही खाली किती ऊन आहे आणि आम्ही इथे पावसात आहे. अजून आम्हाला तिकडे जाणे पुढे पाहू शकतो मी तिथे. टाइमचा तपास नाही झाला इथे. खरे माले खरे मजा माले खाले पाहू शकता तुम्ही. अजून लोक येत आहे. आम्ही लेवर चढलो भो. घाम पा घाम किती फुटला. घामले बघू शकता. चला पुढे चला हो मन मोकळे पुढे. तिथून आलं म्हणा ते लोक आहे ना ते लोक येत आहे त्या लोकांनी तिथून आलो आम्ही. मजा येते डायरेक्ट जिंदगी दे ना भाऊ एकदार तरी ब्रह्मगिरी या आणि नंतर हरिहर जा. जिंदगी मोरून जय श्री कैसे जाएंगे तुम? आज दगड़ी से जाएंगे. आज ब्रह्मगिरी के ये पर्वत श्रृंखलाओं में से जाएंगे. जय श्री राम. ब्रह्मगिरी पाय म्हणजे गुफा लागेल
जय जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। आता इथे आलो, एक स्टॉप आहे, तुम्हाला धावतो मी सर घरी, सर घरी, सर घरी। आता मॅगी तुम्हाला धावतो मी आता। नशिबात जर ब्रह्मगिरी येणार राहिलं तरच जेव्हा एवढा भारी नजारा कधीच पाहायला भेटणार नाही। पाणी पडायच्या दिवसात जर आले, ज्या वेळेस पाणी पडतो त्याच वेळेस जर पाहायला आले ना, लय मजा येते, लय म्हणजे लयच। त्याच्यामुळे नक्की या आणि ब्रह्मगिरी एक्सप्लोअर करा। ब्रह्मगिरी पाहायला जर आलेले जेवढे बी राहता तेवढ्यांले जर मजा मारणी आहे तर नक्की या, नक्की एक्सप्लोअर करा। काही नाही तिकडे, चला तिकडेच, काही नाही तिकडे, काय नाही तिकडे, तिकडे काही नाही रे यार, तिकडे काही नाही ना भाऊ। अजून तर बाबा तिकडे जायचंय। ते लोक चढताय बाबा, तिकडे जायचंय। आणि आम्ही आता डायरेक्ट डोंगरात नाही ढगा ते, अजून डोंगर कस काय आला खरं आपण डोंगर चढ, मा डोंगर कुठून आला? लेवल सबकी निकलेगी पर निकलेगी उसकी जो यहाँ पे ठीक रहेगा। हो तिकडे झाला। आता फायनली मॅगी पॉइंटला थांबले पोरं ब्रह्मगिरीच्या। हा मॅगी पॉइंट 50 रुपयाला मॅगी आहे, या काकांकडे येत जा, मॅगी खात जा। बाकीचे वारकरी इकडे बसले, घारकरी वारकरी। तुम्हाला लावतो आता बाहेरचा सीन। आता पुढे जायचं इकडनं मॅगी खाऊन। मॅगी खाल्ल्यानंतर आम्ही पुढे जाणार आहे, पुढे जाऊन खाली उतरणार आहे गंगे नदीकडे। चेतन, विशाल, अनिकेत आणि इकडे बाकीचे जयेश।
पाहू शकता तुम्ही आता मित्रांनी मस्त मॅगी एन्जॉय करताय मित्र. टेकडी प्लस मॅगी प्लस टेकडी प्लस मुलं आणि हे दुकान आहे. आणि हरीश तेली जो एक नंबर पोऱ्या फोटोग्राफर आहे. हो दुकान आले मित्रांनो. ब्रह्मगिरी मुख्य दर्शनाला आलोय आता. बोले एक मिनिट मित्र आहेत ते मित्रांनो. चेतन आलो रे. हो इथे खोले आठवू बोले हो काहीच निघाले. दर्शन इथून जाऊ शकतो पण आपल्याला शिस्त पाळायची. काल 3 ब्रह्म विष्णू महेश यांचं दर्शन हे देव बाबा. आता आम्ही आलो वर. पाहू शकता दुःख याच्यात जपल्यान का आता सगळे पाच जाऊन दादा. पुढे 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 पायरी सरळ सरळ लय कोले काका ते. हा शंभा भाऊ काका मजाक मजाक मध्ये रज्जा करून देईन बरं. उतरून पहा बरं काका. जय भाई एक नंबर आहे. एनर्जेटिक पिल्ले डायरेक्ट घे रे. काढी घे काढी घे. पार्वती पते हर हर महादेव. जय श्रीराम. जय श्रीराम मम्मा जय श्रीराम जय श्रीराम जाईन ना डायरेक्ट रे. आता आम्ही इथे पोहोचलोय. मनीष नंदीच्या गाण्यात सांगतोय विश. तर मी आता मी पण सांगतो. तुमचं नाव सांगा, आईच्या वडिलांचं सगळ्यांचं नाव सांगा. इकडे दादा. पूजा झाली आहे संपन्न. श्री ब्रह्मगिरी महादेवांच्या चरणी आम्ही एकदम भारी पूजा अर्पण केली. आता आम्हाला इथून जाण्याचा वेळ आलाय. चला महाराज. हर हर महादेव. जय बोले जय बोले. तुम्हाला दाखवू शकतो पण फोन आहे ना क्लिअर घेतोय त्याच्यामुळे तुम्हाला दुःख दिसणार नाही. हा जो नजारा आहे तो लाखाहून सुंदर आहे. आणि अशा नजाराला येण्यासाठी तुम्हाला ब्रह्मगिरी पर्वत हा यावा लागेल पाहायला. तुम्हाला ते लोक सुद्धा दिसत नसतील. आम्ही तिथून आलो आणि ते मंदिर तर बिलकुल दिसत नसेल अजून. आणि हा इथे जो बसला आहे तो आपला बागेश्वर धाम आहे. आणि उंबराचं झाड आहे आणि हे असं काही पर्वत आहे. एक नंबर नजारा आहे. उडी मारली उलटा उडी मारल्यावर ना हा उलटा जाऊ का. ओ बाप जन्नत ब्रह्मगिरी पर्वत मान्सून. ब्रह्मगिरी पर्वत मान्सून जन्नत आहे. कधी बी या आणि मित्रांनी लेस घेऊन या. काल किती दगड मारले आपल्यापर्यंत नेत बघू. कसा बोलला एकदा दगड आहे भाऊ. आपण काल किती दगड मारले आपल्यापर्यंत नेत कोणाचे दगड समजलं का. टाकून देते ना. हे बाई हे डगाचे आम्ही डगाचे. हे बाई डगाचे आम्ही डायरेक्ट लाडा. चला सर. जय श्रीराम. जयडा पाय त्याच्याकडे. जय श्रीराम. काही पाहू नका. जय श्रीराम. हो इथे आंघोळ झाली बघा.
लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा.